मी स्टार प्रचारक, खर्चाची चिंता करू नका. निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं भाजप जिल्हाध्यक्षांना संबोधित करताना वक्तव्य. भाजपच्या प्रचार सभेसाठी आलेल्या महिला उन्हात बसल्याचं दिसत राज्याचे मंत्री भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचले. कमी बजेट असल्याचं सांगत आपल्या लाडक्या बहिणींना उन्हात बसू नका. मी स्टार प्रचारक आहे, तुम्ही खर्चाची चिंता करू नका, असं बावनकुळे यांनी म्हटलंय. मी राज्यावर आहे, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ, असंही ते म्हणाले. गडचिरोलीत भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आणि प्रचार सभा पार पडली. यावेळी काही जण उन्हामध्ये बसल्याचं दिसून आलं. तेव्हा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांचे कान टोचत मंडप पूर्ण नाही टाकला याबाबत विचारणा केली. याबाबत निवडणूक आयोगाला आपण हिशोब देऊ आणि तुम्ही हिशोबासाठी घाबरू नका. तुम्ही एक पडदा टाकला तर आपण तो 50 रुपयाचा असल्याचं सांगू. मी स्टार प्रचारक आहे, कशाला हिशोब लागतो. मी राज्यावर आहे, राज्यात आम्ही हिशोब देऊ, मात्र आमच्या लाडक्या बहिणी उन्हात बसू नये, असं म्हणत बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांचे कान टोचले आहेत. जरा जोरात सांगा, मागे आमचे भाऊ, लाडके भाऊ, जरा हात वर करून सांगा, तिकडे माग हो दुपट्टावाला बननवाला लाल भाऊ, भगवा कपडे घातलेला, तुझं भगवा कपडा घातलाय काय, चिंता कशाला करतं. इकडं हो टोपीवाले भाऊ, तिकडे कोण आपल्या उन्हामध्ये बसल्या बिचारा आमच्या लाडक्या बहिणी, त्यांना ऊन लागून राहिले. पेंडाले पूर्ण टाकला हो अध्यक्ष, तुम्ही कमजोर, तुम्ही असं कसं लढाल. हा काही बजेट नाही, चिंता नको करा. अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट, हे केवढ्याचं आहे ते केवढ्याचं आहे, एक पडद्याचं का लावून 50 रुपये लावल, काय काळजी नको करा. निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण, हिशोबच घेईल का नाही आपला, ते हिशोबासाठी घेऊन राहिले. आणि मी स्टार प्रचारक आहे, त्यामुळे कशाला हिशोब लागते. आणि त्यामुळे राज्यावर आहे, आम्ही हिशोब देऊ. आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवायचं यानंतर. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, गडचिरोली.